सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्याच केली हे सीबीआयच्या तपासामधनं आता निष्पन्न झालेलं आहे। सीबीआयनं या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे। रिया चक्रवर्तीला सुद्धा सीबीआयकडनं क्लीन चिट देण्यात आली आहे। सुशांतच्या मृत्यूनंतर 4 वर्ष 4 महिन्यांनंतर हा क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, 4 वर्ष 4 महिन्यांनंतर हा क्लोजर रिपोर्ट सीबीआयकडनं दाखल झालेला आहे। काय प्रमुख महत्त्वाचे मुद्दे यामध्ये सांगता येतील? गुरु, नक्कीच आपण जर बघितलं तर 2020 मध्ये जेव्हा सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या झाली होती, त्याचं जे शव आहे ते त्याच्या घरात सापडलं होतं। त्यानंतर संपूर्ण देशभरात एक खळबळ उडाली होती। आपण जर बघितलं एक मोठा ऍक्टर बॉलिवूड मधला त्याची आत्महत्या केली होती। त्यानंतर आपण जर बघितलं त्याच्या जी गर्लफ्रेंड आहे म्हणजेच त्या तत्कालीन गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ह्याच्यावरती अनेक आरोप झाले। त्यानंतर आपण जर बघितलं राजकारण देखील या बाबतीत झालं। वडील के सिंग यांनी जी पाटण्यात दाखल केलेली एफआयआर नंतर सीबीआयने ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी सूत्र हाती घेतली, त्यांनी तपास सुरू केला। आपण जर बघितले 2 केसेस ह्याच्यामध्ये दाखल झाल्या होत्या, तर दोन्ही मध्ये आपण बघू शकतो की ते आता त्यांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे। आपण जर बघितलं रिया चक्रवर्ती यांच्यावर गंभीर आरोप झाले होते, त्यांना देखील ह्याच्यामध्ये आता क्लीन चिट मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली होती। आता यामुळे हे सिद्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला यामध्ये क्लीन चिट देखील मिळालेली आहे। कोणत्याही गुन्हेगारी दृष्टिकोन, फाऊल प्ले, षडयंत्र यात आढळलेला नाहीये। एम्स जी फॉरेन्सिक टीमनेही जी हत्येची शक्यता आहे ती फेटाळून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आता जी क्लोजर रिपोर्ट फाईल झाल्यामुळे सुशांत सिंह याची आत्महत्याच होती, यामुळे आता हे सिद्ध देखील झालेलं आहे। आपण जर बघितलं तर अनेक दिवसांपासून या संदर्भात राजकारण देखील सुरू होतं, त्याला कुठेतरी आता पूर्णविराम देखील मिळत असल्याचं आपल्याला गुरु पाहायला मिळतंय। धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची अपडेट या प्रकरणामध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर 4 वर्ष 4 महिन्यांनंतर हा क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे। आणि मुळामध्ये हा क्लोजर रिपोर्ट जेव्हा आज दाखल झाला आहे तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमी ही अर्थातच दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरनं जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, नव्यानं याचिका दिशाच्या वडिलांकडनं दाखल करण्यात आलेली आहे, त्याच्यावरनं जो काही राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर सुद्धा या घडामोडीकडे आपल्याला बघावं लागेल।